महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन साक्षात्वर भूमी श्री भामचंद्र डोंगर ह्या हिलवर आपण चाललो आहे. व्ह्यू तर तुम्हाला दिसत असेल. म्हणजे समाधी आहे ते समाधी नाही म्हणता येत, पण तिथे बसायचे ते ध्यान साधना करायचे ते इथे आहेत. पण अर्ध्याच डोंगरावर पोचलो आहे. जे कोणी ट्रेकिंगसाठी किंवा वॉर्मअपसाठी यायचं असेल त्यांनी हे अवश्य यावे. कारण की फक्त मॅक्सिमम 30 मिनिटाचा ट्रेक आहे. 30 मिनिट नंतर एवढा भारी व्ह्यू दिसतो की काही सांगू शकत नाही. विशेष म्हणजे इथं आता MIDC भाग असल्यामुळे तुम्हाला जास्त करून कंपन्याच दिसतील. पण जेव्हा MIDC भाग नव्हता तेव्हा एवढं निसर्गरम्य सुंदर शिक्षण टिपले जात होते. अजून आहेत पण जास्त करून MIDC भाग आहेत. तुम्हाला मी दाखवेल वरून एक शॉट. तुम्ही बघत असाल हा नवीन रस्ता किल्ला आहे, हा जुना आहे. हा पण नवीनच किल्ला आहे भक्तजनासाठी. आणि हा जुना रोड होता. ही चिमण टेकडी आहे. इथून दिसायची चिमणसारखं टोक असतं. त्याचा डोंगराच्या पंचकुशील सर्व नागरिकांनी किंवा गावकऱ्यांनी हे सूचनाफलक दिलं आहे की कोणत्याही पर्यटकांनी इथे कचरा करू नये. कचरा नाही धुके चादर पसरले आहे, त्याच्यामुळे एवढा क्लिअर व्ह्यू येत नाही. पण जो येतोय तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. भामचंद्र डोंगर हा चाकणपासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कारने आला तर 23 मिनिट लागतात आणि बाईकने आलं तर 22 मिनिट लागतात. गुफा आहे जे असे म्हटलं जाते की भामचंद्र डायरेक्ट भीमाशंकर अशी अंडरग्राऊंड टनल खोदलेली आहे. ही कोणी खोदली असं म्हटलं की 5 पांडव जेव्हा 12 वर्षासाठी वनवास करत होते त्यावेळेस त्यांनी ही खोदली होती अंडरग्राऊंड टनल. इथून स्ट्रेट महाबळेश्वर जाण्यासाठी. तुम्हाला दाखवेल मी जिथे तुकाराम महाराज ध्यान साधनेत बसायचे. तिथे एक महाराज आहेत, ते पठण करत आहेत. आपण न डिस्टर्ब करता ती जागा बघूयात. स्ट्रेट रोड आहे त्या गुफेकडे जाण्यासाठी. तिथे तुकारामांचं मंदिर विठ्ठल रखुमाईचं मंदिर व महादेवाची चे मंदिर आहेत. आपण डोंगराच्या एकदम जवळ पोचलो आहोत. हा मागचा जो भाग आहे सर्व हे MIDC भाग आहेत, तेव्हा दिसत असेल. पण इकडे भंडारा डोंगर पण आहेत. मला धुक्याचे चादर असल्यामुळे तो दिसत नाही. तरी आपण थोडा वेळ थांबू. जर चादर गेली, धुक्याची चादर गेली तर तुम्हाला पण दाखवतो कसा दिसतो तो डोंगर भामचंद्र डोंगरावरून. भाविकांसाठी व इथे राहणाऱ्या महाराजांसाठी भामचंद्र प्रसाद मंडळाने किंवा गावकऱ्यांच्या सहाय्याने इथे शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आले तर वापरू शकता. एकदम जवळ पोचलो आहोत. पहिल्यांदाच आपल्याला महादेवाचे मंदिर दिसते. मग थोडं वर दगडी
पा इथे दगडामध्ये कोरलेले पाण्याचे टाके आहेत. तुम्ही बघू शकता ते पाणी नाही आहे, पण पुढे अजून एक आहे, त्यात नक्की असेल, बघूयात. स्वाक्षरी करो भैया. आता वापस उतरायच्या. खाली चाललो. खाली चाललेत का? तुम्ही आनंदी आले का? हे सगळ्यांचा अध्यक्ष मी हो बघा. हा का? हे सगळ्याला मी एकला घेऊन आलो. ओके ओके. बारके अध्यक्ष. मात कसे बसणार का? बसणार? नाही नाही चलत. पायी पायी जाणार? पायवारी? हो. भामचे आनंदी हा. बघा आणि कसे चाललेत. डोंगरातून जाणार. तर भंडार पण डोंगरात ना? हा इथून दिसतो, पण आता धुके चालत असल्यामुळे दिसत नाही. पण बघू, जर थांबलो तर दिसेल. इथेच कातळकड्यात कोरलेले पाण्याचे कुंड आहेत. पाणी थोडं खाली गेलेले आहेत, पण पावसाळ्यात परत भरते. आणि इथे कातळकड्यात कोरलेले गुफा आहेत, जिथे गाथापठण ज्ञानेश्वरीपठण करणारे महाराज राहतात, खातात, इथेच राहतात, इथेच जीवन जगतात. थोडं पुढे गेलं की कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या आहे, जी स्ट्रेट तुम्ही म्हणलं होतं मला बघा गुफा आहे, जी 5 पांडवांनी तयार केलेली, ती बघा आपण जात आहोत. हीच ते पायऱ्या. इथं जरा थोडं धोक्याचं आहे, त्यासाठी रेलिंग पण आहे. रेलिंगला पकडून तुम्ही जाऊ शकता. आणि ह्या साईडला पूर्ण दगड आहे, बांबलेवर दगड आहे. असंच आपण जात आहोत ती गुफा पाहिला. त्याच गुफेमध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर व तुकाराम महाराज दगडात कोरलेली मूर्ती पण आहे, तुम्हाला दाखवतो. थोडं असं मला आले की इथं जे दिसतंय ते भागीरथी कुंड, जिथे माता द्रौपदी स्नान करायचे असे म्हटले जाते. आणि ते थोडे वर गेले संत तुकारामचं विठ्ठल रखुमाई व ती गुफा आहे, ते आपण जात आहे. इथे आपण चप्पल काढू, वर जाऊ आणि बघू. आपण थोडे मागे वगळलो की ती गुफा आहे, जी आता बंद केलेली आहे, पण ती साईडला आले की ते बारीक गुफा आहे. हा व्ह्यू आहे. क्या काय व्ह्यू दिसतो. हा दगड आहेत, कातळकोरी. हे नाही तर जागा ठेवण्याची जागा आहे, बारीक डोंगर व्ह्यू आहे. रिटर्न चाललो आहोत. जरा थोडं डेंजरच आहे, पण भारी. पाहिलाच नाही तर वरती तर फोटोशूटसाठी चांगली जागा आहेत, मला काढायचं तर काढा, पण जरा सांभाळून. खाली गेलं तर स्ट्रेट यमनद्वारे यमुनाच्या घरी. आम्हाला जागा दाखवायची आली. पलीकडे एक गुफा आहे, तिथे
अजून राहतात. व पलीकडं बऱ्यापैकी कुटिया केली, कुटी म्हणतात, तिथे महाराज लोक राहतात. गीता पठण, ज्ञानेश्वरी पठण हे सर्व काही करतात. इथे पण एक कुंड आहे, तुम्ही बघू शकता. महाराज लोक आलेले आहेत, ते राहतात. रामकृष्ण हरी. आलं आपण जवळ, बघा ते राहतात इथं, खातात पितात. सर्व मोठे एरिया आहे, बसायला जागा पण दिली आहे. आणि कुटिया तिकडे आहे बहुतेक, बघूया. झूम कर तुम्हाला दिसते ना, ती कुटिया आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ते महाराज लोक राहतात, तिथे एक राहतात. आणि इथूनच आपण आलो स्ट्रेट रोडने, इथून सरळ वर जाण्याची रोड आहे. चलो, अजून काही लोक आलेले आहेत, जाऊया वरती, बघूया वरती कसं दिसतोय, बघूया कसं आहे. बट पण जाऊयात. थोडा ट्रेकिंगचा भाग आहे, पण ज्याला ट्रेकिंगची आवड असेल आणि अवश्य यावी. रोड आहे. थोडा वेळ ब्रेक घेतला होता, 5 मिनिटं. आता परत जाऊया आपण वर. नाही एवढा रिस्की आहे, पण एवढा पण नाही की पार खूपच. म्हणजे जाऊ शकतो माणूस. बिगिनर्स थोडा कठीण होईल, पण त्याला टेकची सवय आहे किंवा ह्या डोंगरावरती जाण्याची सवय अशी थोडीफार ट्रेकिंगची, ते जाऊ शकतात. काठीची सहायता न घेते. ही जागोजागी पकडायची जागा आहेत. इथे जरा थोडासा खडतर भाग आहे, जिथे थोडा त्रास होईल. मग आगे दोन माणसं चालले आहेत, असेच भेटले होते, ते पण ट्रेकिंगसाठी आलते, ते पण चालले आहेत वर थोडासा. इधर से जाना भाई, थोड़ा पॅच मधला थोडा रिस्की आहे, पण जाऊ शकतो माणूस वरपर्यंत. इथे थोडंसं कठीण आहे, कारण की इथे जागो दगड आहे, त्याच्यामुळे जरा सांभाळून शूज पहन के आना हे कंपल्सरी आहे. डेंजर पार्ट है इधर, पर जा सकते, संभल के जाना पड़ेगा. एक दूसरे का हाथ पकड़ पकड़े. तो 2 लोग आ रहे हैं, तो मतलब 2 येत असेल तर पकडून जा. आता काय तिचे मला भेटले ते हिंदी बोलते, त्याच्यामुळे सवय लागली, थोडं बोलता बोलता हिंदी वर्ड आले, चालतं एवढं सगळं. चलो इधर ही रूम लेते हैं, नीचे जाने का मन नहीं कर रहा है. क्यों? फिर थक गए? अब इधर आधा घंटा बैठे नहीं, तब नीचे रहेंगे. हाँ, आ गए आ गए. आए रे बाबा, आलो आलो रे आलो, पठारावर आलो. पहुंच गए हो. ते थोडंसं क्या कर रहा है? भाग राहिला तू भाई को देखो, आहे. उधर देखो ना, जो मेन पटा है कक्का बैठा तो वरती है. हाँ बोल. चढ़े हैं तिल उतरा संगा. आप चूक गए हो क्या? हाँ? चूक गए हो रास्ता? नहीं, वो रास्ता से जाता तो पा लेता. हाँ मैं सोचा इधर से भी रास्ता है, तो इधर से ही जाना है ऐसे. हाँ, इथून जाओ, इथून सरळ उतार, इधर से सीधे जाओ, जो पहला सड़क आएगा उसी से जाना है ना. सीधा जाओ, सीधा नीचे उतरोगे.
आता हे भडकले होते भटकले होते रस्ता त्याला आम्ही दाखवला आहे इथून स्ट्रेट रोड आहे नहीं अभी आके बैठा था हा इधर से जाऊ इधर से पीछे गली बताओ ला हो आपण थोडंच राहिलं पॅच पठार तो पठाराचे सोच रहा था कोई आदमी है तो रास्ता पूछूं भेटला हे सवंगडी भेटले आहे असेच ओळखना पाळख पण आले आहेत वरपर्यंत त्यांनाही पाहिजे होते पहिल्यांदाच आलेले आहेत मी पण पहिल्यांदा आले इथे पहिल्यांदा आलोय पण आमच्या मंदिरापर्यंत खूप वेळ आलो आहे बघूया तापा लागत आहेच की वर पण आहेत खूप उंच आहे एवढा डोंगर उंच नाही आहे हे भेटले होते तिथे जाऊन झोपलाय थांबलाय तो आणि डेंजरस आहे इथे हा बसता पण पठारावर आलेलो आहेत बघूया जाऊन लपलाय हाय हॅलो करतोय तो पण हिमाचल पठारावर आला आहे पण काल कुठं मी बोलतो मला भगवा ध्वज आहे भगत ध्वजला शिवाजी महाराजांची घोषणा केल्याशिवाय कसं जाऊ शकतो आपण जय ते झेंडा दिसतोय तुम्हाला फडकतानी दिसतंय पण जवळ जा म्हणजे पाया पडू हे पठार आहे सगळं गवत आहे हवेमुळं एका साईडला झुकलंय हिंदुत्वाची शान आणि मराठीचा मान असा असणार आपला भगवा ध्वज दिसलेला आहे शिवाजी महाराजांना मान देऊया आणि आपला ट्रेकला ठेवूया छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आई साहेब जिजाऊ माता की जय श्री राम अजून एक सांगायचं राहिलं की डोंगरच्या जो मेन रोड आहे तिथून स्ट्रेट गेले डांबरी रोड तो तिकडे हनुमानचं मंदिर आहे तिकडे पण जाऊया आपण तिथले काय हनुमानचे दर्शन करूया आणि मग ह्या ब्लॉगला एंड करूया हा बामच्या डोंगर जाण्याचा मार्ग आणि हाच तो रोड सरळ आपण हनुमानमध्ये जाऊ शकतो आलेलो आहोत हनुमान मंदिराकडे सभा मंडप केले हनुमानचं मंदिर आहे हनुमानचं मंदिर आहे चाललो आहोत रामकृष्ण हरी हनुमान मंदिर आहे श्रीराम जय श्रीराम जय हनुमान यांच्या घोषणांनी घोषणा देऊन झालेला आहे हा ब्लॉग आपण इथंच संपूया एकदा अवश्य भेट द्या ह्या बामच्या डोंगराला एवढं निसर्गरम्य आता नाही आता आपण हिवाळ्यात आलो आहे पण आलेचं कधी पण पावसाळ्यात आहे एवढं हिरवागार डोंगर एवढी झाडी झुडपे बघायला भेटतील खूप सुंदर अतिसुंदर सांगा मग फक्त 22 किलोमीटर आहे एकदम नक्की या
आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, असंच प्रेम देत राहा.